आता नंबर 2 मुद्दा की तुमचा लोकसभेला पराभव झाला. आता अनेकांना असं वाटतं की अब्दुल सत्तार असतील, अर्जुन खोतकर असतील किंवा यांचा तुम्ही बदला घेणार. हे बघा, राजकारणामध्ये बदला घ्यायचा का नाही घ्यायचा हे प्रसंग ठरवतो. माझा पराभव झाला तो काही अर्जुन खोतकरमुळं नाही झाला. माझा पराभव झाला तो काही अब्दुल सत्तारमुळं नाही झाला. राजकारणामध्ये यश मिळाल्याच्या नंतर त्याचं श्रेय घेण्याची स्पर्धा लागत असते की माझ्यामुळे जिंकले. हे तर असे दिसून राहिले की अपयश आलं तर ते माझ्यामुळं अपयश आलं सांगू राहिले. माझा 1,09,000 मतांना पराभव झाला आणि शिल्लोडमध्ये मला 25,000 मतं कमी पडले, जालन्यामध्ये 16,000 मतं कमी पडले. या दोघाची एक केले आणि हे जरी माझ्यासाठी झटले असते तरी माझा पराभव होणार होता. यांच्यामुळे थोडाच पराभव झाला. आता भोकरदन तालुक्याचा मी लोकप्रतिनिधी, माझा मुलगा इथं आमदार, इथेही 900 मतांना मायनस आहे मी. मग याचाही बदला घेऊ. आता बदला कोणाचा घ्यायचा? त्यामुळे जनमताचा कौल आहे. जनमताचा कौलचा मी आदर केला आणि स्पष्ट सांगितलं की मी 5 वर्षे मोकळा राहतो, पक्षाचं काम करतो. ना मी राज्यसभा मागणार, ना विधान परिषद मागणार, ना मी विधानसभा लढणार. 35 वर्ष आमदार खासदार ठेवलं लोकांना मला. मी काय कोणाच्या दारात जाऊन काही मागायला थोडा बसलो. आता पक्षाने जबाबदारी टाकली माझ्यावर. विधानसभेच्या संयोजन महाराष्ट्रभर फिरणार आहे, पुन्हा पार्टीचं काम करणार आहे. पार्टीचं काम करण्याची संधी मिळाली या निमित्तानं मला. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला अपेक्षित नाही, मात्र मनोज जरंगे बऱ्याचदा तुम्हाला टार्गेट करतात. पाठीमागे सुद्धा ते बोलताना म्हणाले की रावसाहेब दानवेंचा पराभव केला, आता त्यांच्या मुलाचाही पराभव करणार. हे बघा, माझ्या मुलाचा पराभव करायला किंवा माझा पराभव करायला एकटे ते आहेत का? राष्ट्रवादी म्हणते आम्ही पराभव करणार आहे, काँग्रेसही म्हणतं आम्ही पराभव करणार आहे, शिवसेना बी म्हणते आमचा पराभव करणार आहे, आम्ही सुद्धा म्हणतो आम्ही काँग्रेसचा पराभव करणार. तुम्ही एकटा मनोज जरंगेवर का जाता? राजकारणामध्ये अनेक शक्ती एकमेकाच्या विरुद्ध असतात, समजलं का? त्यांना कोणीतरी मिसगाईड करतं आहे. पण माझं मत असं आहे की मनोज जरंगे काय म्हणले यापेक्षा मनोज जरंगेला कोणा बोलायला लावलं आणि कोणा काय फीड गेलं ते पाहिलं पाहिजे. त्यांचा रोष काय आहे की माझ्यावर केस दाखल करायला लावली. आता ते चॅनलवर आल्याच्या नंतरच मला कळलं की त्यांच्यावर केस दाखल झाली. आणि जेव्हा मी विचारलं कोणती केस दाखल झाली यांच्यावर, तर ती केस मार्चमध्ये कुठंतरी बिना परवानगीचा जमावला म्हणून त्यांच्यावर केस दाखल झाली. म्हटलं काय केस आहे? मी जरा पोलीस स्टेशनला विचारलं, बाई केस कधी दाखल झाली? त्या काळातली केस तुम्ही आता कशी दाखल? ते म्हणून साहेब तशी नाही आहे, केस त्याच टायमाला दाखल व्हायला आहे. पण आत्ता आम्हाला चार्जशीट दाखल करायचं आहे. ते चार्जशीट दाखल करताना जे कोणी आरोपी त्यांची सही घ्यावं लागते. आणि म्हणून एक महिला आहेत ज्या आंदोलनाच्या आहेत म्हणतात, त्यांनी ते फिडिंग केलं आहे. पण त्याच केसमध्ये माझा भारतीय जनता पार्टीचा सभापती आहे, त्याच केसमध्ये माझा त्याच गावचा सरपंच बी आहे, त्या गावचे माझे सारे कार्यकर्ते त्या केसमध्ये. मग आता ही केस जर मी दाखल करायला लावली असेल तर मी माझ्या सभापतीवर, माझ्या सरपंचावर किंवा अन्य लोकांवर कशा केसेस दाखल करू शकतो? मी सुद्धा कार्यकर्ते निर्माण केलेत आणि मी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यावर मी कशी केस दाखल करायला? त्यामुळं मनोज जरंगे म्हणले की यांचा पराभव करायचा हा शेवटी लोकांच्या हातात आहे. समजा करायचाच असला लोकांना तर ते जरी माझ्या बाजूने उभे राहिले तरी पराभव होऊ शकतो. आणि समजा लोकांच्या मनात असलं, लोक विकासावर गेले तर लोक ठरवू शकतात. पण ते काय म्हणले एकटे त्याच्यावर कसं? अनेक लोक म्हणते ना एकमेकाचा. आता मी पण म्हणतो काँग्रेसवाल्याचा पराभव करायचा आणि केला आहे आम्ही काँग्रेसचा पराभव केला. राजेश टोपेला पाडलं नाही का मी निवडणुकीत? हां, पाडापाडी चालते ना. मग त्यांनी तेवढं एक वाक्य वापरल्यात, तुम्हाला वाईट काय वाटू राहिलं? तुम्हाला वाईट काय वाटू राहिलं? त्याच्यामुळं जशी काँग्रेस म्हणते, जशी राष्ट्रवादी म्हणते, तसे तेही म्हणले. त्याच्यामुळं आम्हाला काही दुःख नाही कोणी काही म्हणल्याचं. फक्त केसबद्दल आमचं असं म्हणणं की माझा सभापती, माझा सरपंच, त्या गावातले कार्यकर्ते, कदाचित त्या गावात एखादा कार्यक्रम झाला असेल त्या काळामध्ये आणि पोलिसचं काम आहे बेकायदेशीर जमावून ती केस दाखल झाली असं काहीतरी ते प्रकरण आहे. त्यामुळं मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आणि ज्यांनी शिकायत केली त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.